आम्ही सभागृहामध्ये बोलावं, ती यादीसुद्धा दादा तयार करून द्यायची. अरे, ही सगळे आमदार आहेत, तरुण आमदार यांना बोलायचंय. रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत आमचं बोलणं होत नाही तिथपर्यंत थांबायचे. आमच्यासाठी वाढीव डबा मागवायचे घरून आणि बसायचे, की नाही मुलं अजून बोलायची राहिली आहेत. आणि जो कोण चांगलं बोलेल त्याला म्हणायचे, "हे चांगलं बोलला." आणि जे कोणाचं जरा चूक झाली असेल त्यांना म्हणायचे, "पुढच्या वेळेला बोलताना दुरुस्ती कर." इतकं बारकाईने त्यांचं लक्ष असायचं आणि मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे त्यांच्या स्वभावातला एक मोकळेपण असा होता, की कुठलंही एज गॅप, एज ग्रुप हा दादांसोबत रिलेट करायचा. अगदी तरुण पण दादांचे फॅन, ज्येष्ठ पण दादांचे फॅन, महिला फॅन फॉलोइंग पण फार खूप वाढली होती. वाढलेलं होतं. खूप प्रचंड. आणि लहानातल्या मुलाला पण वाटायचं दादांसोबत फोटो काढावा. अगदी सहज सगळे आजी-दादाच म्हणायचे त्यांना. कसं आहे आपल्या वयोमानानुसार कोण आजोबा म्हणेल, कोण दादा म्हणेल, कोण काका म्हणेल असं नाही. एवढं 4 वर्षाचं पोरगं पण दादाच म्हणायचं आणि अगदी 80 वर्षाचे पण दादाच म्हणायचे. त्यामुळे इतकं एक त्यांच्यासोबतचं एक इतकं स्ट्राँग बॉन्डिंग हे होत गेलं होतं. त्यामुळे आमचंही खूप स्ट्राँग बॉन्डिंग त्यांच्यासोबत झालं होतं आणि एक मोकळ्या मनाचे ते होते, की त्यांना नवीन-नवीन आमदार निवडून आले पाहिजेत, सभागृहात बसले पाहिजेत, चांगलं कामकाज त्यांनी शिकलं पाहिजे आणि त्यांना ग्रूमिंग करायचं काम हे दादा करायचे. हे माझ्यापासूनच मी अनुभवलं. माझ्यासारखी अनेक उदाहरणंही माझ्याकडे आहेत, आज जी सांगण्यासारखी आहेत. आमच्यातले 15-20 तरुण आमदार आम्हाला नगरपालिकेमध्ये, कोणाला जिल्हा परिषदमध्ये, कोणाला पंचायत समितीमध्ये दादांनी संधी दिली. आमदार म्हणून त्याला कॅन्डिडेट म्हणून तयार केलं आणि मग त्याला उमेदवारी दिली. त्याला आमदार केलं आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये ताकद दिली, की त्याला दुसरी टर्म पण लढवता यावी.